शाश्वता हेरमताता जगद्गुरु। भगवान शिवशंकराचं चिंतन करून आपण या ठिकाणी थोडंसं आपण पूजेचं चिंतन म्हणून थोड्या वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे। आजचा हा शिवमहापुराणाच्या कथेचा पहिला दिवस, त्या निमित्ताने या स्वराजनगरमधील सर्व बांधव भगिनींनी सालाबादप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमामध्ये पुनश्च तुम्ही या लेकराला शिवपुराण कथन करण्यासाठी तुम्ही पाचारण केलंय। पहिल्यांदा सर्वांचे आभार व्यक्त करून आपण पुढे या ठिकाणी चिंतन करू। सर्व कार्यकर्ती मंडळी, माता भगिनी, पंक्तीमध्ये अन्नदान करणारी मंडळी, श्रोते मंडळी, भजनी मंडळी, गायक वृंद मंडळी, या सर्वांना नारायण महाराजांचा साष्टांग दंडवत। सालाबादप्रमाणे आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। हे या कॉलनीतील हे 11वं वर्ष आहे। या 11व्या वर्षामध्ये सर्वांनी या ठिकाणी माझी पण नियुक्ती केली, त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित मंडळी, कार्यकर्ते मंडळी, अन्नदान करणारे सर्व मंडळी, कॉलनीच्या बाहेरचे असणारे या ठिकाणी सुद्धा सहकार्य करणारे सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या निमित्ताने प्रथम आपण या ठिकाणी ब्राह्मण देवाच्या हाताने आपण महापूजा केली। ते आदरणीय भास्करदेव जोशी महाराज हे आमच्या गुरु समान आहेत, वडिला समान आहेत आणि ब्राह्मण देवता आहे। त्यांना या ठिकाणी साष्टांग दंडवत। या कॉलनीमध्ये ज्यांनी सुरुवातीला या ठिकाणी मारुतीची स्थापना करण्याची योजना आखली, ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी मारुतीची स्थापना केली, त्याच्यात परमपूजनीय संगीत विशारद हरिभक्त परायण वैजनाथ महाराज लिंबोटेकर यांचा या ठिकाणी फार योगदान लाभलेलं आहे। सुरुवातीला तेच या ठिकाणी आले आणि त्यांनी हनुमंतरायाचं नियोजन या ठिकाणी स्थापन करण्याचं नियोजन केलंय। त्यात मलाही सुद्धा बोलावलं, तेव्हापासून आपण एकत्रित या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत। आज हा परिसर दुमदुमून गेला आहे। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा परिसर दुमदुमून गेला आहे आणि वरचेवर कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी या कॉलनीची सुधारणा आटोकाट प्रयत्न करून करीत आहे। पाहिला आणि संगीत विशारद वैजनाथ महाराज आज व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या जोडीला संगीत विशारद मृदंग वादक आदिनाथ महाराज। काय हातखंडा आहे महाराज, आम्ही मृदंग वाजवतो पण आमचं बोबडं वाजू नाही महाराज। आम्ही मृदंग वाजवता हे बोट फुटले रोज हरिपाठामध्ये, पण आमचं बोबडं वाजू नाही। आणि यथासांग तंतोतंत या ठिकाणी बोलाचा आकार घेऊन वृंद या ठिकाणी वाद्यवृंद आमचे महाराज या ठिकाणी सध्या बसलेले। मी ऐकत होतो नुसतं नाव, पण आज प्रत्यक्षात भेट झाली, माझं मन भरून गेलं महाराज। या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत
आणि एकत्रित राहून कायमस्वरूपी या ठिकाणी एका विचाराची आज गरज आहे. कॉलनीची सुधारणा करण्यासाठी एका विचाराची गरज आहे. वारकरी संप्रदायामध्ये संताची संगत, नामाची संगत, भक्तीची संगत, ज्ञानाची संगत, कर्माची संगत, या सगळ्या संगतीमध्ये उपासनेचा असणारा योग आहे. आणि त्या योगामध्ये हनुमंतरायाच्या समोर आपण शिवमहापुराणाची या ठिकाणी कथा आयोजित करत आहोत. कथेमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी गणपतीची पूजा करावी लागते. नियमानुसार पूजा का करावी लागते? कारण शास्त्रकारांनी वर्णनच केलेले, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. किती गोड शब्द आहेत. गणपती हे आमच्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आहे. आणि शुभ पर्व काळ याच्यामध्ये गणपतीचा आपण या ठिकाणी महापूजा केल्याच्या नंतर आलेले संकट निवारण होतं. आलेलं दुःख या ठिकाणी समूळ नष्ट होऊन जातं. आणि कार्यक्रम करणारी मंडळी, सगळे सहकार्य करणारी मंडळी, त्यांना या ठिकाणी दुःखाचा लवलेश येत नाही. वास्तविक पाहिलं तर गणपती हे श्रेष्ठ आराध्य दैवत आहे. आणि हे अनादी कालापासूनची परंपरा आहे. आणि हे अयोनी संभव अवतार आहे की ज्या गणपतीला माईचा संबंध आलेला नाही तर बापाचाही संबंध आलेला नाही, अजिबात नाही, अयोनी संभव. म्हणून या ठिकाणी गणपतीचं वर्ण सर्वश्रेष्ठ आहे. आणखी तुम्हाला खूप कथा ऐकायच्या, गोड वर्णन आहे, पुढे आपण पाहू. त्या नियमाने आपण गणपतीची या ठिकाणी स्थापना केली. गणपतीची स्थापना करून आमच्या ब्राह्मण देवाच्या हस्ते वरुणाची स्थापना केली. महाराज, वरुणाची स्थापना का करावी लागते? त्याचं एक शास्त्र आहे. शास्त्राचा आधार असा आहे की ब्राह्मण देवाच्या हाताने आपण या ठिकाणी वरुणाची पूजा केली यजमानाच्या हस्ते, तर त्यावेळेला पूजा करताना सगळ्या पृथ्वी तलावरली तीर्थ या घटामध्ये येऊन बसतात. आणि शेवटच्या दिवशी या घटातलं तीर्थ सर्वांच्या अंगावर एक थेंब का होईना जर पडला तर जन्मजन्मीचे दुःख त्या ठिकाणी नष्ट होत असतं. हे महात्म्य आहे. पुढे याच्याबद्दल तुम्हाला काही कथा ऐकायला मिळेल. ज्याला संतती नाही त्या अरुण देवतेची पूजा केल्याच्या नंतर संतती प्राप्त होते. संततीचा योग असतो. या 7 दिवसाच्या शिवमहापुराणाच्या कथेचे संस्कार त्या तीर्थावर पडतात. आणि ते तीर्थ जर आपण मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी जर त्याचा एक थेंब जर प्राशन जर केला तर निश्चित भगवान शिवशंकर त्याला पुत्र संतती दिल्याशिवाय राहत नाही. विशेष महत्वाचा भाग. तिसऱ्यांदा या ठिकाणी भाग येतो हनुमंतरायाचा. हनुमंतराय वास्तव स्वरूप कोण आहे? हनुमंतरायाचं वास्तव स्वरूप ते प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आहे. पुढे कथेमध्ये ऐकायला भेटेल तुम्हाला. भगवान शिवशंकरांनी या ठिकाणी अवतार घेतला हनुमंतरायाचा. आणि ज्या दिवशी अवतार घेतला त्या दिवशी कैलास पर्वतातून त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या लंगोटीला, हो, भगवान शिवशंकराच्या लंगोटीला पार्वतीनं हात घातला. कुठं निघाला? कैलास पर्वत सोडून तुम्ही निघालात कुठे?
भगवान शिवशंकरांनी पार्वतीला सांगितलं, अगं मी वानरीने अंजनी, त्या अंजनीच्या पोटी मी या ठिकाणी बाळ ब्रह्मचारी म्हणून हनुमंतरायाचा अवतार घेणार आहे. म्हणजे तुम्ही कैलास सोडून निघा ना, मी तुमच्या सोबत येईन. मी तुमच्या सोबत येईन म्हणल्याच्या नंतर भगवान शिवशंकरांनी सांगितलं, तुला घेऊन कुठं फिरू? मी या ठिकाणी बाल ब्रह्मचारी म्हणून ज्या दिवशी मी अवतारात जाईल त्या दिवशी माझं कोणतंच अंग माझ्या आईला सुद्धा दिसणार नाही. तू येऊन काय करशील? म्हणजे तुमची देखभाल कोण करेल? देखभाल करण्यासाठी पत्नीची गरज आहे. बर का वैजनाथ महाराज, बर का बरोबर, देखभाल करण्यासाठी पत्नीची जोपर्यंत आपलं आयुष्य स्थित आहे तोपर्यंत आपल्याला पत्नीची गरज आहे. आपली सगळी सुख सुविधा पत्नी करीत असते. आणि तुम्ही एकटे चालला? हो म्हणजे मी एकटा चाललो आणि मला तिथं काम करायचंय. भगवान रामचंद्र प्रभूचं मला दास्यत्व करायचंय आणि राक्षस लोक लंकेमध्ये जाऊन मारायचे. मोठा थेंड मारायचा तिथं जाऊन दे. त्याचं नाव रावण कुंभकर्ण. म्हणजे तुम्ही काय मारणार? म्हणजे असा अभिमान धरू मी तुमच्या सोबत येईन. म्हणजे तू आल्यावर मी तुला कुठं ठेवू? म्हणजे तुम्हाला काही त्रास देणार नाही, तुम्हाला काही मागणार नाही, काही नाही. काही हनुमंतरायचं चरित्र, भगवान शिवशंकराचं चरित्र. म्हणजे तुम्हाला काही मागणार नाही, तुम्हाला खायला मागणार नाही, अंगाला वस्त्र मागणार नाही, मी विश्रांती घेण्याची मी नाव निशाणी सुद्धा करणार नाही. मी एकटी येईन तुमच्या सोबत आणि तुम्ही मला आदेश द्या, याला राक्षस लोकांना मारायचं म्हणजे मी स्वतः मारेन. तुम्हाला काही काम करू देणार नाही. भगवान शिवशंकर हसले. हे वर्णन का करावं लागतं? आपण हनुमंतरायाच्या दरबारात या ठिकाणी चिंतन करत आहोत. त्याच्या करताना हे वर्णन प्रथम चरणामध्ये असते. म्हणून काय केलं? म्हणून या पार्वतीला प्रत्यक्षात अवतार घेतला आणि हनुमंतरायाची शेपूट होऊन आली ही पार्वती. आणि या पार्वती मातेनं सेतू बांधला. काय केलं हनुमंतरायानं? मार्ग कोणाला द्याले? तुम्ही हनुमंतरायाला द्याले. पण या ठिकाणी जरा मूळ त्या ठिकाणी पहा चरित्र. हनुमंतराय एका ठिकाणी शिळोवर बसायचे आणि त्यावेळेला त्या शेपटीला आज्ञा द्यायची, जा त्या शिळा उचलून आण. शेपुटाशी जायची आणि शिळायचा भारा बांधायचा आणि शेत बांधायचं तिथं आणून टाकायचं. काय केलं भगवान शिवशंकरांनी? सगळं या ठिकाणी या शिवपुराण ग्रंथामध्ये असं वर्णन येतं की सगळं त्या ठिकाणी पार्वती मातेनंच काम केलं. लंका कोणा जाळली? तुम्हाला माहिती आहे लंका कोणा जाळली? माझ्या लहान्या नातवाला विचारलं परवा, रावणाच्या लंका तू जाळलीस का? ते लागलं रडायला, मी का जाळली, मी का जाळली, मी नाही जाळली. मग कोणा जाळली? म्हणजे हनुमंतानं जाळली. वेड्या, हनुमंतानं नाही जाळली, लंका पार्वती मातेनं जाळली. ज्या वेळेला त्या शेपटीला रावणाने चिंध्या गुंडाळल्यावर ही गोड तेल टाकलं, फुकून दिलं आणि हनुमंतरायानं नुसत्या उड्या मारल्या, ह्या घरावर त्या घरावर, त्या घरावर त्या घरावर, आणि त्या बापून लावला, पार्वतीनं लावला. अशोक वन विध्वंस केलं. जानकी मातेला हनुमंतराय म्हणले त्यावेळेला की मला भूक लागली, आणि जानकीनं सांगितलं म्हणले हा परिसर चांगला सुंदर स्वच्छ, मी या ठिकाणी राहते, माझ्या देखत झाडाचं फळ तोडायचं नाही.
खाली पडलेलं फळ खायचं. मी रामायण नाही सांगितलं तुम्हाला, कारण रामायण नारायण महाराजांच्या मुखातून 3 वर्ष ऐकलं. पण त्यावेळेला एका ठिकाणी शिळावर बसले. कोण? भगवान शिवशंकर. आणि पार्वतीला आज्ञा दिली. आणि पार्वतीनं प्रत्येक झाड उपटायचं आणि झोडायचं खाली, आणि त्याचे झोडलेले फळ भगवान शिवशंकरांना खायचे. वर्णन आहे महाराज. म्हणून हनुमंतरायाला त्या ठिकाणी साष्टांग दंडवत. हनुमंतरायाच आपल्या पाठीशी उभं राहतील या कार्यक्रमासाठी. आणि परिसरातील सगळे गुली, तुम्हाला काही प्रमाण द्यायचं असलं देतो. म्हणून हनुमंतरायाला साष्टांग दंडवत. तिथून पुढे त्या ठिकाणी असणारा गुरु महात्म्य येतं. गुरु महात्म्याचं वर्णन येतं. हे बघा, शिवपुराण ऐकायचं जर असेल तर त्या ठिकाणी गुरु करावा लागेल, आणि गुरुच्या मुखातून शिवपुराण ऐकलं पाहिजे. या ठिकाणी वर्णन केलंय की गुरु करावा कसं करावा. गुरु करावा मुख्य वर्म, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, या चिन्हे करुणी मंडित जो. ती गोड शब्द सांगितला शास्त्रकारांनी, इथं वळे दिलेले आहे. गुरु हा असणारा त्या ठिकाणी कोणत्याही वर्णाचा असो, पण तो गुरु भक्ती वैराग्य आणि ज्ञान प्राप्त करून देणारा असला पाहिजे. त्याला भक्तीचं वर्णन सांगता आलं पाहिजे, त्याला वैराग्याची संगत लावता आली पाहिजे, आणि दिव्य ज्ञानाची प्राप्ती करून देता आली पाहिजे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलंय. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, विशेष अत्यादरू विवेकावरी, जैसे डोळ्या अंजन भेटे, मग दृष्टीशी फाटा फुटे, वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी, का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय मनोरथ मनोरथी, तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. आता पुढं पहा. आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी वैसव पावले श्री गुरुची. आता 11व्या अध्यायात. तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा तर माझे उघडाय का. किती गोड शब्द सांगितलात महाराज. गुरु असावे तर निवृत्तीनाथ सारखे असावे. गुरुवीन अनुभव कैसा, गुरुवीन अनुभव कैसा, गुरुवीन अनुभव कैसा, गुरुवीन अनुभव कैसा कळे. भावाशिवाय देव कळत नाही.
आणि गुरुशिवाय अनुभव येत नाही. आणि इकडं तर या ठिकाणी सांगितलं अनुभवे आले अंगा जगद्गुरु तुकोबराय सांगतात ते या जगात येत असे शास्त्र सांगितले. म्हणून गुरुजवळ त्या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे, गुरुजवळ वैराग्य असलं पाहिजे, गुरुजवळ भक्तीची संगत मिळाली पाहिजे आणि गुरुजवळ त्या ठिकाणी कर्माची संगत लावली पाहिजे. त्याला गुरु म्हणून जातो. 3 प्रकारचे गुरु आहेत: गुरु, सद्गुरु, श्री गुरु. 3 मुख्य जगद्गुरु तुकोबराय शास्त्राने प्रतिपादन करून सांगितलं की गुरु गुरु करावा थोर दिवा लावूनी दाविले घर. किती गोड शब्द आहे. श्री गुरु, श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. श्री गुरु सारीखा आस्था पाठी राखा. श्री गुरु सारीखा आस्था पाठी राखा. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. श्री गुरु सारीखा आस्था पाठी राखा. श्री गुरु सारीखा आस्था पाठी राखा. इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. बोला श्री गुरु सारीखा आस्था पाठी राखा. श्री गुरु सारीखा आस्था पाठी राखा. पाठी राखा. गुरुची सेवा करावी लागते आणि गुरुची सेवा केल्याच्या नंतर गुरु त्या ठिकाणी पाठीमागे उभे राहतात. कोणत्याही संकटामध्ये जर असाल तर गुरु त्या ठिकाणी धावून येतो. गुरु गारुडी आला धावरी प्रमाणे एका सर्पामध्ये प्रमाणे आपण जे भारुड म्हणतो ना सर्प, त्याच्यामध्ये गुरु गारुडी आला धावणे आमचे गुरु महाराज. म्हणून गुरु त्या ठिकाणी श्रेष्ठ असावा आणि श्रेष्ठ असावा त्याच्याजवळ अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात्कार असला पाहिजे. ज्ञानाची संगत लावता आली पाहिजे. शब्दज्ञानी गुरु नको, अनुभवजन्य ज्ञानी गुरु असला पाहिजे. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेचे निष्ठंक आनकोनी. गुरुच्या समोर इंद्र फेले चंद्र फेले. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितेना. आपल्या पाठीमाग संशय आहे. जीव आणि ईश्वर या दोन्हीची गाठ पडलेली बर का बुवा. जीव आणि ईश्वराची गाठ पडलेली. आपण शिवपुराणामध्ये किती वर्णन करून सांगा, अरे तुम्ही प्रत्यक्ष शिव परमात्मा आहेत. इथं बसल्यावर तुम्ही ऐकताल बाई मी तर शिव परमात्मा आहे. आणि मंडपाच्या बाहेर गेले की असं महाराज लोक सांगतच असते. ते का मनावर धरायचं असतं का? कारण संशय नाही गेला. संशय जर नाही गेला तर मग त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर उभा राहतो. संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर. विनाशाची वागूर प्राणी अशी. चला बोलता बोलता असा आपण धसाळ गेलो. आपल्याला पुढचं पाहिजे. थोड्या वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं. म्हणून श्रेष्ठ गुरु असावा. माझे गुरु श्रेष्ठ आहे.
किती गुरु आहेत माझे? एक पहिल्यांदा माझी आई गुरु आहे. 1968 ला 2 फेब्रुवारी 1968 त्या दिवशी गुरुवार होता. भर रात्रीच्या वेळेला 12 वाजता बुवा, त्यावेळेला मी 9वीला शिकायला होतो 1968 ला. आणि 7-8 किलोमीटर जाऊन पायी पायी शाळेमध्ये जायचं. आमच्या वडाळीहून जिंतूरला पायी पायी जायचं. पायात काही नसायचं. काय म्हणत आलं माईच्या कोणास ठाऊक. रात्रीचा जेमतेम 12 वाजल्याचा वेळ असेल, दिवा झुळझुळ झुळझुळ जळत होता. शांत वातावरण होतं. आणि अशा शांत वातावरणामध्ये त्या ठिकाणी रातकिडी किलबिल किलबिल करायची. आवाज यायचा, किर्र आवाज यायचा. अशा वेळेला माझी आई उठली, मला हलवून उठेल, बाळा नारायण उठ, उद्यापासून तुझी माझी या ठिकाणी ताटात उठवणार आहे. मी हे लोक सोडून परलोकाला जाणार आहे. स्पष्ट सांगितलं. माझी आई भगवान बाबाची कीर्तन ऐकायला जायची. माझी आई रंगनाथ गुरुजीच्या श्रवणाला जायची. अशा अवस्थेमध्ये काय मनात विचार आले कोणास ठाऊक, तू उद्यापासून फक्त तुला या पृथ्वी तलावर साथ देणार असेल तर संत महात्मे, दुसरं कोणी नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या आईनं गुरुवार होता आणि शेतात गेल्याच्या नंतर देह समर्पित करून टाकला. त्या दिवशीपासून घर सोडलंय, अजून त्या घरात नाही. ही पहिली गुरु आहे माझी आई. मायबाप हो, तुम्ही पण तुमच्या लेकराला चांगलं शास्त्र शिकवा. आज काळाची गरज आहे. जसं आई बापाच्या पुण्याईनं हे लेकरू जसं मृदंगावर थाप टाकतं, आई बापाची पुण्याई आहे नाही का. द्राक्षाचा वेल लिंबावर जातो पण तो गोडच फळ कडू देत नाही. द्राक्षाच्या बुडाला जर त्या ठिकाणी गावरान गाईचं दूध, निक्क दूध रोज द्राक्षाच्या बुडाला जर टाकलं तर तुम्ही म्हणता ते वाया गेलं, पण वाया नाही गेलं. ते त्याचं फलस्वरूप त्या अंगुरामध्ये जात असतं. तसं या लेकराचं महान पुण्य वैभव आहे यांच्या आई वडिलांचं. गायनाचार्याचं तसंच आहे. आणि माझ्या आईनं जी मला संस्कृती लावून दिली, माझ्या आईची उपकार ती माझी पहिली गुरु माय आहे. ज्या नथराम बाबा केहाळकरांची मला आई गेल्याबरोबर 6 महिन्यातच भेट झाली आणि त्यांनी मला पदरात घेतले. माझे गुरु महाराज बालपण त्यांच्या सोबत गेलं. त्याच्यानंतर वास्तव्याला परभणीला गेल्याच्या नंतर तिथं गुरुजीचे, रंगनाथ गुरुजीचे लाडके परम शिष्य वमनवार महाराज, त्यांच्याकडे 36 वर्ष वेदांत शास्त्राचं श्रवण केलं. त्या दरम्यान पंडित गुरुजी पारडीकर त्यांच्याकडे अशा अनेक कथेची संगत लागून त्यांच्याकडे 4 वर्ष श्रवण केलंय. तेव्हा इथं कुठं व्यासपीठावर यायला जमजम बसायला. त्या दरम्यान अगोदर घरातल्या कुटुंबिया, गुरुचं वर्णन सांगायला बरं का, माझं नाही सांगायला. नाही तुम्ही म्हणताल महाराज तुमचंच वर्णन सांगायला, गुरुचं महत्व सांगतोय. त्या दरम्यान संकटावर संकट कोसळत होते. मागची आई साथ देत नव्हती. वडिलांनी दुर्लक्ष केलंय. घरात कोणी येऊ द्यायचं नाही, खायला मिळायचं नाही. आणि त्यावेळेला पळ काढला आणि भीमसिंग बाबा बरोबर 1.5 वर्ष काढले. त्यांनी मला पदरात घेतलं आणि त्यांनी माधोबा सुकाळे बंकट स्वामीच्या मठात ते गायनाचार्य म्हणून प्रसिद्ध होते शिक्षक. त्यांच्याकडे 4 महिने चातुर्मास राहिलो. नाही शिक्षण घेतलं ते, पण त्यांच्या श्रवणाने हे आवाज स्वर तयार झाले. ते त्यांच्या उपकारात ते गुरु आहे. वास्कर महाराज तात्यासाहेब आमच्या परिसरामध्ये आले की मला घेऊन फिरायचे सोबत, फार प्रेम लावायचे.
गंमत आहे महाराज. आमच्या इकडं मारुती महाराज दस्तापूरकर त्यांच्या कार्यक्रमाला गेलं की शेवटचं कीर्तन मला करायला लावायचे. माझं कीर्तन झालं की त्यांनीच कीर्तन करायचं, बाकी कोणाच कीर्तन होऊ देत नव्हते. ही गुरुची परंपरा सांगतो. माझा असणार या ठिकाणी गुरु परंपरा रंगनाथ गुरुजींच्या शाखेमध्ये गुरु परंपरा तयार झालेली आहे. म्हणून अशा थोर गुरु महाराजांना या ठिकाणी साष्टांग दंडवत. राहिलं या ठिकाणी प्रकार आपण पाहू की जे यजमान मंडळी आहे, हे यजमान मंडळी हे साधे नाहीत महाराज, हे अवतारिक लोक आहेत. ज्यांनी या ठिकाणी दररोज यजमान होणारे ते अवतारिक लोक आहेत. काहीतरी त्यांचं पूर्वीचं पुण्य या ठिकाणी साठा आणि त्या ठिकाणी उदयाला आला म्हणून त्यांना यजमान पद होता आलं. म्हणून त्या यजमानांना सुद्धा साष्टांग दंडवत. या परिसरातले अन्नदाते लोक यांनाही सुद्धा साष्टांग दंडवत. हे अन्नदाते नाहीत महाराज, हे धर्मराजाचे प्रतीक आहेत. द्वापार युगामध्ये पांडवाच्या कुळामध्ये धर्मराजा अवतीर्ण झाले. तो एक यमराजाचा अंश अवतार आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी राजसूय यज्ञ करायचा. आणि राजसूय 1 वर्षभर यज्ञ चालतो आणि त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी अमुक लोक जीव घालायचे. ते प्रतीक म्हणजे त्या ठिकाणी आजचे हे अन्नदाते धर्मराजाचं प्रतीक आहे. म्हणून अन्नदाते मंडळींना साष्टांग दंडवत. परिसरातील पट्टी देणारे लोक हे सुद्धा या ठिकाणी श्रेष्ठ मंडळी आहे, कार्यकर्ते मंडळी, या सर्वांना या ठिकाणी साष्टांग दंडवत. चला महाराज पुढे पाहू. आपण थोडस विचार करू. ग्रामदैवत यजमान झाले, गावकऱ्याची असणारी त्यांची फलश्रुती आपण या ठिकाणी पाहिली. आणि पाहत असताना शिव महिमा आणि त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये आलेला आहे. आणि शिवपुराणामध्ये या ठिकाणी भगवान शिवशंकर हे सगळ्यात श्रेष्ठ आहे त्या पृथ्वी तलावरती. शास्त्रानं सांगितलं. आणि आमचे गुरु महाराज ज्या वेळेला शिकवायचे त्यावेळेला शास्त्रकारांनी वर्णन केलं. एका ठिकाणी आलंय तुलसी रामायणामध्ये आलेली चिंतन आहे. तुलसीदासजीनं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं, तुम्हाला वारकरी व्हायचं का तर भगवान शिवशंकराची उपासना करा. तुम्हाला वेदांताचार्य व्हायचं का भगवान शिवशंकराची उपासना करा. तुम्हाला कीर्तनकार व्हायचं का भगवान शिवशंकराची उपासना करा. तुम्हाला कथेकरी व्हायचं का भगवान शिवशंकराची उपासना करा. जर तुम्ही भगवान शिवशंकराची उपासना केली नाही आणि त्यांना या ठिकाणी कुळदैवत वारकऱ्यांचं त्यांना जर त्या ठिकाणी तुम्ही जर सोडलं तर तुम्ही शब्दज्ञानी राहता, फार फार झालं तर संपत्ती गोळा करता, पण तुम्हाला भगवंताची भेट नाही होणार. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्ही वारकऱ्याचा मेळा पाहता. त्या वारकऱ्यामध्ये पहिल्यांदा वारकरी कोण आहे? कोण आहे पहिल्यांदा? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी
प्रमाण दिलं, गोड प्रमाण दिलं महाराज. वा काय मजा आहे महाराज या गायनामध्ये आणि या शब्दालंकारामध्ये. जेवढा आनंद आहे तेवढा आनंद आपल्या संसारामध्ये नाही. आणखी एक दुसरं एक प्रमाण आहे. रंभा दिकनाचती उभ्या जोडोनी हात, 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 त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, 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 वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, हरी वाळवंटापासून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. किती गोड शब्द आहेत महाराज. तुम्हाला वारकरी जर व्हायचा असेल तर पहिल्यांदा शिवाची आराधना करावी लागेल. माझ्या गुरु महाराज नथुराम बाबा केळकर रंगनाथ गुरुजीच्या माघारी 3 वर्ष एका महादेवाच्या मंदिरात राहिले होते. 3 वर्ष कोणाच्या बापाला पत्ता नाही. काही झाडाचा पाला खाऊन डोंगरामध्ये राहिले होते. आणि संभादादा मानवतकरांचं कीर्तन आणि त्या कीर्तनामध्ये मी गेलो आणि तिथं आमच्या नथुराम बाबाची भेट झाली मला. आणि भेट झाल्याच्या नंतर बापूसाहेब वालुरकर त्यांना पहिलाच सालीचा मान होता संभादादाच्या कीर्तनामध्ये. आणि मध्यंतरी चाल कोणाला द्यायचे पण त्या दिवशी संभादादानं मला चाल दिली त्यावेळेला. आणि त्या दिवशी नथुराम बाबा केळकरांनी महादेवाच्या मंदिरात एक 16 आथरलं पोत आणि त्या पोत्यावर मला पोटशी घेऊन झोपले. त्या दिवशीपासून माझा वारकरी संप्रदाय सुरू झाला महादेवाच्या मंदिरात. हे भगवान शिवशंकराची उपासना करावीच लागेल. जर तुम्ही भगवान शिवशंकराची उपासना नाही केली आणि तुम्ही जर या ठिकाणी वेदांताचार्य व्हायचं म्हणाल तर तुमचा संकल्प सिद्धीला नाही जाणार. संकल्प सिद्धीला जाण्यासाठी भगवान शिवशंकराची आराधनाच करावं लागेल. आणि भगवान शिवशंकराची उपासना केल्याच्या नंतर भगवान शिवशंकर त्या ठिकाणी किती दयाळू आहे, किती प्रेमळ आहे, अशा या ठिकाणी भगवान शिवशंकराचं आपल्याला चरित्र आणि त्या ठिकाणी आपल्याला आणि वर्णन करायचंय. याच्यामध्ये वर्णन आले न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढा उभे राहे. भगवान शिवशंकराला तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं जर असेल तर 2च अक्षर आहेत. आणि 2च अक्षर आहेत आणि 2 अक्षरामध्ये त्या ठिकाणी भगवान शिवशंकराचं भोळेपण आहे. आणि त्या भोळेपणामध्ये भगवान शिवशंकर तुमच्या शिवनामावर प्रसन्न जर झाले तर भोळेपणामध्ये तुम्हाला काय देऊन जातील त्याचा हिशोब नाही. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. शास्त्राची संगत आहे तर त्याच्यासाठी शिवमहिमा या ठिकाणी आपण अगत्य करून श्रवण केला पाहिजे. हे बघा प्रत्येक ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान व्यासाने सगळीकडे वर्णन केलंय. भगवान व्यासाने कितीतरी ग्रंथ लिहिले. मालू कवी महाराजांनी काही ग्रंथ लिहिले. हल्ली अलीकडच्या काळामध्ये कलियुगामध्ये
शंकराचार्यांनी काही त्या ठिकाणी वर्णन केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी 5वा वेद तयार केला. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष अंमलात आणली. 4 वेद, साहिशास्त्र, पुराण, 18 पुराणाच्या आणि संगती ज्ञानेश्वरी मध्ये लावलेली आहे. जे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेली गीता त्याच्यावर भाष्य केलंय. थोर थोर संत मंडळी शंकराचार्यांनी भाष्य केलंय. पण शिवमहिमा कुठंच नाही. हा विचार केला भगवान व्यासानी, अरे शिवमहिमा तर आपल्याला वर्णन करायचं राहिला, आणि शिवमहिमा जर या ठिकाणी हृदयात जर नाही साठवून ठेवला तर आमचे वारकरी त्या ठिकाणी पुढे काय करतील. त्यांचं या ठिकाणी कमीपणा तयार होईल वारकऱ्याचा. पूर्णपणे वारकरी तयार व्हायचं जर असेल तर भगवान व्यासानी त्या ठिकाणी विचार केला आणि त्यांनी मनात आणलं की आपण शिवपुराणाच्या कथा लिहाव्या, शिव महापुराण तयार करावं. म्हणून शम्याप्राश आश्रमामध्ये ब्रह्म सरस्वती नदीच्या तीरावर जाऊन 12 वर्षाचा काळ घालविला भगवान व्यासानी. आणि त्या ठिकाणी शिवपुराणाचा असणारा तो ग्रंथ आणि त्या ठिकाणी करून दिला. शिवपुराण सांगायचं राहून गेलं, म्हणून शौनक मुनींनी शिवपुराणाचा आग्रह धरला. आणि या ठिकाणी शौनक मुनीने सगळ्यांना म्हणून शुकाचार्याला सुद्धा विचारलं. सगळ्या ऋषी मंडळीची बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी विचार विनिमय केला. आणि त्या विचार विनिमयामध्ये त्या ठिकाणी शिवपुराणाचा ग्रंथ उपरोक्त प्रमाणे तयार केला. आणि त्या ग्रंथाचं आपण चिंतन करत आहोत. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची पूजेचं या ठिकाणी चिंतन करायचं होतं. बराच वेळ गेला महाराज, आणि या ठिकाणी आज पहिला दिवस असल्यामुळं आपला कार्यक्रम वेळेवरच व्हावा अशी माझी इच्छा आहे. बराच वेळ झाला, पण रोजचा तुम्हाला जे काही प्रस्तुत कार्यकर्त्यांनी जो वेळ दिलेला आहे त्या वेळेतच कार्यक्रम होईल. आरंभ त्या वेळेतच होईल आणि आरती सुद्धा त्याच वेळेत होईल. म्हणून सर्वांनी या ठिकाणी आवर्जून परिसरातल्या सगळ्या मंडळींनी या लेकराच्या मुखातून निघालेले अक्षर ऐकण्यासाठी, शिव महापुराण ऐकण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी अगत्यानं उपस्थित राहावं. आणि कॉलनीतील या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मंडळीच्या आणि या ठिकाणी आग्रहाला सन्मान दिला पाहिजे. आपण या ठिकाणी आलं पाहिजे. 7 दिवस शिव महापुराण ऐकलं पाहिजे. गोड कथा आहेत महाराज. हे 3रं वर्ष आहे शिवपुराणाचं. 3रं वर्ष शिवपुराणाचं आहे. 3 वर्ष तुम्ही या ठिकाणी संगीत रामायण ऐकलं याच नारायण महाराजांच्या मुखातून. 6 वर्ष गेले या वर्षापासून. त्याच्या अगोदर 5 वर्ष तुम्ही संगीत भागवत पुराण ऐकलं. जवळजवळ 11 वर्ष झाले या वर्षी धरून. आणि यावर्षी सुद्धा शिवपुराणाच्या कथा ऐका. आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या हृदयात भगवान शिवशंकराला कसं साठवायचं आणि भगवान शिवशंकराकडून आपल्याला प्रसाद कसा मिळवायचा. ज्ञान, भक्ती, वैराग्य, कर्म, अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात्कार, जगताचा आत्यंतिक अभावाचा निश्चय आणि परम आनंदाची प्राप्ती कशी करून घ्यायची. त्याच्यासाठी दररोज वेळेवर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठरविलेल्या वेळेत या आणि ठरविलेल्या वेळेतच या ठिकाणी दररोजची आरती होईल. म्हणून आजच्या पुरतं आपण इतकं चिंतन ऐकलेलं बरं. जास्त गोड खाल्लं तर तोंड धरीत असतं. म्हणून या ठिकाणी आपण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि उद्याच्याला वेळेवर आलं पाहिजे. आणि या शिवपुराण कथेमध्ये जर कोणाला या ठिकाणी औपचारिकता जर करता आली तर करा. महाराज 7 दिवस पायात काही घालणार नाही. तुम्ही बघा काय करायचं. महाराज 7 दिवस उपास धरणार आहे. भूक लागली तर फळच खातील.
नाही फळ मिळाली तर तुळशीचे पान वरबडून खातील बर का, पण जेवण नाही करणार महाराज. महाराज कोणाच्या गादीवर नाही झोपणार. त्याचे नियम आहे, त्याची नियमावली उद्या सांगण्यात येईल. म्हणून तुम्हाला जर असं नियम व्रत वैकल्य करता आलं तर आवश्यक करा महाराज. भगवान शिवशंकर तुम्हाला प्रसन्न होतील. म्हणून हा असणारा औपचारिकता तुम्हाला संगती तुम्हाला सांगितली. म्हणून उद्यापासून आपण वेळेवर या आणि वेळेवर आल्याच्या नंतर आणि इथं वेळेवर आल्याच्या नंतर आणि वेळेवरच आपल्याला संगती या ठिकाणी होईल. म्हणून झालेली या ठिकाणी सेवा आपण इथंच थांबू. पुंडलिक पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.